सॉरी हा प्रेक्षकांनो, आज मला खूपच जास्त उशीर झाला बयोचा रिव्ह्यू द्यायला। आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस होता, त्या सेलिब्रेशनमध्ये जरा वेळ झाला। आय एम सॉरी हा प्रेक्षकांनो। रिव्ह्यूला सुरुवात करूया। आज आपण बघतोय की बयो विचारतीये काउंटर का बंद झालं ॲडमिशनचं। त्यावर हीच एक मुलगी आहे, बयोसारखीच आहे ती, गावाहून आलेली। ती म्हणते कोणीतरी एक बाई तिच्या मुलांसोबत आत गेली ना, म्हणून काउंटर बंद केलं। बयो त्या टीचरला विचारायला जाते तर तो टीचर बयोवर ओरडतो, काय ग 5 वर्ष थांबता ना डॉक्टरकीसाठी, मग थोड्या वेळ थांबलात तर काय हरकत आहे। आता इथे दोन जरा हायफाय आणि स्टँडर्ड मुली आहेत, अर्धे अर्धे कपडे घातलेल्या। त्या बयोला नावं ठेवत असतात की किती लो स्टँडर्ड मुलगी आहे, जॅकफ्रूट घेऊन फिरतीये। आता इकडे ॲडमिशन काउंटरवर ती बाई आरवचा फॉर्म भरत असते। आरव म्हणत असतो, मम्मा किती ग उशीर। गौतमी म्हणते, आरव बाहेर बघ मुलांची किती रांग आहे, तिथे उभं राहावं लागलं असतं ना, मग कळलं असतं तुला। हॅव सम पेशंट बाळा। आता तेवढ्या तिथे एक टीचर आलेले आहेत बाहेर आणि ते ओरडत आहेत की का बरं असं काउंटर बंद केलं ॲडमिशनचं। ते दुसरे म्हणतात की ती बाई आली आहे ना त्यांच्या तिच्या मुलाला ॲडमिशन घ्यायला। आता ते टीचर जरा चिडतात आणि आधी मुलांवर ओरडतात, काय रे हे बेशिस्तपणा, तुम्हाला रांगेत उभं राहता येत नाही का। सगळी मुलं मग ॲडमिशनसाठी रांगेत उभी राहत आहेत। आता हे टीचर आतमध्ये येतात आणि गौतमीकडे बघून जरा तोंड वाकड्या तिकडे करताय, कधी या बाईचं होईल देवच जाणे। आणि आता तिला म्हणतायत की मॅडम झालं नाही का तुमचं ॲडमिशन अजून। त्यावरती तो त्या ॲडमिशन म्हणजे लिहिणाऱ्या बाईला म्हणतात की काय हो शिर्के मॅडम, ॲडमिशन झालं नाही का। त्या म्हणतात झालं सर, 5 मिनटं बाकी आहेत। दुसरे ते प्रोफेसर येतात आणि म्हणतात तुम्हाला डीन सरांनी बोलवलं आहे। गौतमीला म्हणतायत ते। गौतमी म्हणते, आरव फॉर्म भरणं झाला की सही कर हं नक्की। आणि गौतमी गेली आहे डीनकडे। तो हळूचकून सांगतो प्रोफेसर की लवकर करा या बाईचं काम। गौतमीची आणि बयोची हुकाचूक दाखवली आहे। गौतमी त्या केबिनच्या बाहेर येते तेव्हा बयो रवळनाथाला प्रार्थना करत असते डोळे मिटून की रवळनाथा लवकर ती खिडकी उघडू दे। आणि फायनली काउंटरची खिडकी उघडली। आज पण खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी। आपल्याला खरं तर वाटतच नाही आपण बयो बघतोय। तर आता बयो तिचं आडनाव सांगते भारती म्हणून, तर तिला म्हणजे सगळं विचारतात काय कसं, तर बयो तिथे पण सांगते की माझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं वगैरे वगैरे। आता जे मिशन आहे ते म्हणजे हॉस्टेलवर ॲडमिशन घ्यायचं। बयो ठरवते की आता मी डॉक्टर बनूनच दाखवणार। आता बयो तिथे म्हणजे हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी चालली आहे। आरव म्हणतो, ए इरा मला ना माझ्या मित्राचे कॉल्स येतात, मी निघालो। आणि आरव गौतमीचा विचार न करता तिथून निघून जात असतो। इरा त्याच्या मागे मागे पळत असते। तेवढ्यात बयो वर जात असते। इरा आणि बयोची टक्कर होते आणि बयोची ओढणी इराच्या पर्समध्ये अडकते। आता इरा बयोकडे रागाने बघायला लागते आणि बयोला आणि इराला दोघींना एकमेकींना ते ओळखू येत नाही आहे। फक्त बयो पटकन तिला सॉरी म्हणते आणि ती इरा अशी खचकन तिची ओढणी बाजूला काढून म्हणजे टाकते त्या पर्समधनं। बयो आता चालली आहे ॲडमिशन घ्यायला हॉस्टेलसाठी। आता इरा म्हणते काय गावंढळ आणि बावळट पोरगी होती ती। आता हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी या दोघीसुद्धा आल्या आहेत आणि नेमकी जागा एकच असते। बयो म्हणते, अहो मी इथे मुद्दाम आली आहे, म्हणजे मला मुंबईचं कोणी ओळखीचं नाही आहे, मला हॉस्टेलवर ॲडमिशन हवं आहे। ते सर म्हणतात पण जागा एकच आहे, दोघींपैकी एकालाच मिळेल। आता ही मुलगी रडायला लागते। ती सुद्धा कुठल्या तरी गावावरूनच आली आहे। ती म्हणते असं कसं, एकतर माझे आई वडील मला इथे पाठवत नव्हते आणि हॉस्टेलला ॲडमिशन नाही मिळालं तर ते रातच्या गाडीनेच मला घरी बोलवतील। बयो म्हणते, अहो असं काय करता, माझं पण या मुंबईला कोणीच नाही आहे, मी कुठे राहील। आता ही रडायला लागते ती गावाकडची मुलगी। शेवटी हे जे सर आहेत हॉस्टेलचे ते एक सोल्युशन काढतात, ठीक आहे तुम्ही दोघी रडू नका, मी तुम्हाला एक सोल्युशन देतो। इथे जवळच मोकल काकू म्हणून राहतात, त्यांच्याकडे एक जागा रिकामी आहे। आता हॉस्टेलवर कोण राहणार आणि मोकल काकूकडे PG म्हणून कोण जाणार हे तुम्ही दोघी डिसाईड करा। बयो त्या मुलीला पटकन म्हणते की तू एक काम कर, तू इथे हॉस्टेलवर राहा, काळजी करू नकोस, तू रडू नकोस, मी जाते मोकल काकूकडे PG म्हणून राहायला, मला काय फक्त राहायची सोय झाली पाहिजे। आता तिला नाव विचारते ती सांगते माझं नाव वैभवी आहे आणि बयो पण तिचं नाव सांगते, माझं नाव सरस्वती, पण मला सगळे बयो म्हणतात, तू पण मला बयो म्हणा। आणि बयोने तिची छानशी मैत्रीण तयार केली आहे। बयो पोहोचली आता मोकल काकूंकडे आणि या मोकल काकू म्हणजे फेमस हिरोईन आहेत आणि मला भारी वाटलं यांचं काम। आता आल्या त्या विचारतात बयोला, कोण आहेस तू, कुठून आली आहे, चौकशी करताय। बयो सांगते तिचं नाव गाव, मी कातळगावहून आली आहे, मी मालवणची आहे ना। आता त्या विचारतात तू फणस घेऊन का आली आहे आणि फणसाचा प्रकार पण विचारतात आणि म्हणतात तू स्टुडंट आहेस ना ग, मग फणस घेऊन काय फिरतीयस। बयो म्हणते आमच्या आबांनी दिलाय ना, एवढ्या प्रेमाने दिल्यावर मी नाही कशी म्हणणार। मोकल काकूंना माणसाची चांगली पारख आहे बरं का प्रेक्षकांनो। मोकल काकू म्हणतात तुझं आधार कार्ड दाखव।
तुला नीटला किती मार्क मिळाले? बयो सांगते 98% मिळाले. मोकल काकूंच्या लक्षात येतं की बयो इनोसंट आहे, पण तरीसुद्धा मोकल काकू तिला म्हणतात तुझं आधार कार्ड दाखव. पण हे बघ, आधार कार्ड चेक केल्यानंतर त्या म्हणतात इथे ऑलरेडी 2 मुली राहतात, तुला त्यांच्यासोबत रूम शेअर करावी लागेल. रूमचं भाडं असेल 3000 रुपये आणि जेवणा खाण्याचे वेगळे. आता हे ऐकल्यावर बयोचा चेहरा उतरलाय. ती म्हणते की माझं एवढं बजेट नाही हो काकू. त्यावरती त्या चिडतात आणि म्हणतात हा सावंतपणा कोणाकोणाला पाठवत असतो. हे बघ, चालणार नाही. मी 500 रुपये कमी घेते बाकीच्या लोकांपेक्षा. तुला तर आणखीन 500 कमी सांगितलेत. बयो म्हणते एक काम करता का, 1500 रुपये घ्या आणि 1500 रुपयात मी तुमची धुणी भांडी लोटणं हे सगळं कामं करते. मला बयोचा हा डायलॉग प्रचंड आवडला. किती पटकन कामाची तयारी दाखवली तिने. बयोचा हा गुण खूप वाखाणण्याजोगा आहे. कुठलंच काम हलकं नसतं. तिने 1500 रुपये वाचवले सुद्धा आणि मोकल काकूंना मदत सुद्धा केली आहे. खूप भारी बयो, मला तर खरंच खूप भावलं आहे. म्हणजे सुरुवात तर यांनी अगदी दणकेबाज केली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि लगेच मोकल काकू तयार झाला आहे बयोला तिथे PG म्हणून ठेवायला. आता इथे ना त्याच दोन्ही मुली असतात. म्हणजे त्यातली एक असते जी बयोला नाव ठेवत असते ना ॲडमिशन काउंटरवर, आणि ती तिच्या आईलासुद्धा बयोबद्दलच सांगत असते की इथे ना खूपच डाऊन मार्केट मुलगी होती, एक फणस घेऊन फिरत होती. हे चांगलं आहे ना गं मम्मा कॉलेज. आणि तेवढ्यात त्यांचे फोनवर बोलणं होतात आणि बयो तिथे दिसते. आणि या मुली 2 जणी आहेत तिथे. एक गुजराती मुलगी असते. त्या दोघीही जणी बयोला बघून ओरडायला लागतात, शी ही घाणेरडी मुलगी इथे राहणार आहे, ही गावंढळ मुलगी. मोकल काकू म्हणतात की ही मुलगी इथे राहणार आहे तर तुम्हाला दोघींना काय प्रॉब्लेम आहे? त्यातली हेझल का हेतल काहीतरी नाव आहे हिचं. ती म्हणते की नाही मी इथे सिनियर आहे कधीची, तुम्ही काय मी इथे राहते कधीची, तुम्ही या मुलीला इथे ठेवू नका. मोकल काकू म्हणतात माझ्या घरी सिनियर ज्युनियर काही नसतं. मग या दोघीचे दोघी म्हणतात ही मुलगी कशी दिसते, आज जॅकफ्रूट घेऊन आली आहे, उद्या काय घेऊन येईल या रूमवर. नाही आम्ही इथे राहणार नाही, ही मुलगी इथे राहणार असेल तर. आता ती दुसरी मुलगी तर लगेच बॅकपॅक करायला घेते. बयोला बिचारीला कानकोंड वाटायला लागतं की हे काय झालं, आपण आलो आणि या दोघी का रूम सोडून चालल्या. शेवटी मोकल काकूंचं नुकसान होतं आहे ना. मोकल काकू चक्क म्हणतात तुम्हाला दोघींना जायचं आहे तर निघून जा, ही मुलगी इथून जाणार नाही. हे ऐकून त्या सिनियर मुलीला जरा जास्तीच राग आलाय. आता बयो त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करते की असं काय करताय, मी तुमच्यासारखीच आहे ना, माझा पेहराव आणि भाषा वेगळी असली म्हणून काय झालं, मी पण तुमच्यासोबत हे सगळं डॉक्टरकीचं शिक्षण घेणार आहे, मेडिकलचं, आणि आपण सगळेजण शिक्षण घेऊन लोकांची सेवाच करणार आहे ना. तर आता मोकल काकू म्हणतात काय प्रॉब्लेम आहे गं हिच्यामध्ये. प्रेक्षकांना उलट बयो या दोघींपेक्षा किती सुंदर दिसते. त्या मुली मोकल काकूंना पैसे पण मागत असतात, पण त्या मोकल काकू स्पष्ट सांगतात तुमचे पैसे मिळणार नाही, मी काय तुम्हाला काढत नाही आहे, तुम्ही इथून निघून जा. आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय बयोचा ॲक्सिडेंट होणार असतो आणि एक मुलगा बयोला वाचवतो. आता या मुलाला लागलं आहे बयोला वाचवताना. आता हा नेमका मुलगा कोण आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि बयोची जर्नीसुद्धा. सॉरी वन्स अगेन प्रेक्षकांनो, खरंच मला आज खूप उशीर झाला रिव्ह्यू टाकायला, खरंच सॉरी. पण प्लीज रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. इट्स अ रिक्वेस्ट. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू. धन्यवाद.